गावाच्या टोकाला एक जुना पिंपळ होता. त्या पिंपळाखाली रोज सकाळी गावातील बायका जमायच्या. कुणाच्या हातात विळा, कुणाच्या डोक्यावर रिकामी टोपली, तर कुणाच्या कमरेला दोरी बांधलेली. त्या सगळ्या निघायच्या गावापासून दूर असलेल्या दऱ्याकडे. त्या ठिकाणाला सगळे दरा म्हणायचे. दरा म्हणजे फक्त दरी नव्हती. उंच उघडी डोंगररांग, मध्ये खोल अंधारलेली घळ, आजूबाजूला झुडपी झाडं, करवंदाच्या जाळ्या, बाभळीची काटेरी रान, निलगिरीची उंच झाडं आणि अधूनमधून उभे असलेले लिंबाचे वृक्ष. उन्हाळ्यातही त्या दऱ्यात थंड वारा फिरायचा. दिवसाढवळ्या तिथे शांतता असायची, पण ती शांतता अंगावर काटा आणणारी होती. गावातल्या म्हाताऱ्या लोकांचं एकच सांगणं होतं, सूर्य मावळायच्या आत दऱ्यातून बाहेर या, नाहीतर दरा माणसाला ठेवत नाही. पण गरिबीसमोर भीती किती दिवस टिकणार? सकाळी बायका जायच्या आणि संध्याकाळी डोक्यावर सरपणाच्या मोठमोठ्या मोळ्या घेऊन परत यायच्या. त्या बायकांमध्ये सखूबाई, जानकाबाई, तुळसाबाई, पार्वती आणि नवीनच लग्न होऊन आलेली राधा होती. राधा पहिल्यांदाच दऱ्यात जाणार होती. "ए राधे," सखूबाई म्हणाली, "एकटी कुठे जाऊ नकोस, आणि जर कशाचा आवाज आला तर मागे वळून बघायचं नाही." राधा हसली, "अहो काकू, तुम्ही पण ना उगाच घाबरवता." सखूबाईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र क्षणात गायब झालं. ती फक्त एवढंच म्हणाली, "उगाच नाही बोलत आम्ही." त्या दिवशी सकाळी सगळ्या बायका दऱ्यात उतरल्या. सुरुवातीला सूर्यप्रकाश होता, पक्ष्यांचे आवाज येत होते, पण जसजशा त्या आत जाऊ लागल्या तसं तसं वातावरण बदलायला लागलं. निलगिरीच्या झाडांचा वास हवेत पसरला होता. बाभळीच्या काट्यांनी कपडे अडकत होते. करवंदाच्या जाळ्या पायात अडकत होत्या. राधा लाकडं गोळा करत होती. बाकीच्या बायका थोड्या दूर गेल्या होत्या. हवा पूर्ण स्थिर होती. पक्ष्यांचे आवाजही अचानक बंद झाले होते. राधा एका वाळलेल्या फांदीवर कुऱ्हाड मारणार इतक्यात छन, जणू काचेची बांगडी हलकेच एकमेकांवर आपटली होती. राधा थांबली. तिने आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं. कदाचित सखूबाई असतील, ती मनाशी म्हणाली. पण सखूबाई तर दुसऱ्या दिशेला होत्या. राधा पुन्हा कामाला लागली. पण आता तिचं लक्ष कामात नव्हतं. सारखं आजूबाजूला जात होतं. काही वेळाने तिला जाणवलं, दऱ्यातली शांतता खूपच वाढली आहे. एकही पक्षी ओरडत नव्हता. एकही कीटक आवाज करत नव्हता. जणू संपूर्ण जंगल काहीतरी ऐकत होतं, किंवा कुणाची तरी वाट पाहत होतं. अचानक वाऱ्याचा एक थंड झोत आला, आणि त्याचबरोबर पुन्हा तोच आवाज, छन. यावेळी फक्त एकदाच. राधाने आवाजाच्या दिशेने पाहिलं. दूर एका निलगिरीच्या झाडामागे तिला काहीतरी हिरवं दिसलं. राधाच्या पोटात भीतीचा गोळा उठला. "कोण आहे तिथे?" ती मोठ्याने ओरडली. उत्तर आलं नाही. फक्त वाऱ्याने झाडाची पानं हलली. ती सावधपणे पुढे गेली. झाडापाशी पोहोचली. आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं. पण जमिनीवर काहीतरी दिसलं. ओल्या मातीत उमटलेली पाऊलखूण, अनवाणी पायाची. राधा खाली बसली. पाऊलखूण बघू लागली. 1, 2, 3 खुणा पुढे जात होत्या, पण अचानक अर्ध्यावरच संपत होत्या. जणू ती व्यक्ती तिथून पुढे चाललीच नव्हती. "राधे!" दुरून सखूबाईचा आवाज आला. राधा दचकली. ती पटकन मागे वळली. सखूबाई आणि जानकाबाई तिच्याकडे धावत येत होत्या. "कुठे गेली होतीस?" सखूबाई धापा टाकत म्हणाली. "तिथं कुणीतरी बाई होती." हे ऐकताच दोघींचे चेहरे उतरले. "कोण बाई?" जानकाबाईंनी विचारलं. "हिरवी साडी होती." क्षणभर कोणीच बोललं नाही. मग सखूबाईंनी तिचा हात पकडला. "चल, आत्ताच्या आत्ता." "पण चल म्हटलं ना." त्या दिवशी बायका नेहमीपेक्षा लवकर गावात परतल्या. परतीच्या वाटेवर कोणी फारसं बोललं नाही. राधा मात्र सतत विचार करत होती, कोण होती ती बाई, आणि त्या पाऊलखुणा अचानक का संपल्या होत्या? त्या रात्री राधाला झोप लागत नव्हती. गणू शेजारी गाढ झोपला होता. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. घरात अंधार होता. तेवढ्यात
राधाचे डोळे उघडले. तिला वाटलं भास झाला असेल, पण काही क्षणांनी पुन्हा आवाज आला. छन छन. यावेळी स्पष्ट, घराच्या बाहेरून. राधा अंथरुणावरून उठून बसली. तिने कान टवकारले. पुन्हा आवाज. जणू कुणीतरी घराभोवती फिरत होतं, हळूहळू, पावलं टाकत, आणि चालताना बांगड्या वाजत होत्या. राधाचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती सावधपणे उठली, खिडकीजवळ गेली आणि अलगद बाहेर पाहिलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण अंगणातल्या ओल्या मातीत पाऊलखुणा दिसत होत्या, ताज्या, अनवाणी. त्या घराभोवती गोल फिरल्या होत्या आणि शेवटी खिडकीपाशी येऊन थांबल्या होत्या. राधाच्या अंगावर काटा आला. ती खिडकीतून मागे सरकणार इतक्यात छन. आवाज अगदी खिडकी खालून आला, इतका जवळ की जणू कोणीतरी खिडकीच्या दुसऱ्या बाजूलाच उभं होतं. राधाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडणार इतक्यात आवाज थांबला. एकदम, जणू कोणीतरी अचानक निघून गेलं. सकाळी गणूने अंगण पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं, कारण चिखलातल्या पाऊलखुणा अजूनही तशाच होत्या आणि खिडकीखाली हिरव्या काचेचा एक छोटासा तुकडा पडला होता, बांगडीचा. त्या दिवशी दुपारी गावातल्या म्हाताऱ्या सोनाबाईंना ही गोष्ट कळली. ती बराच वेळ शांत बसून राहिली. मग म्हणाली, ती परत आली आहे. राधा दचकली. कोण? सोनाबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि हळूहळू एक नाव घेतलं, गंगू. ते नाव ऐकताच आजूबाजूच्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. जणू त्यांनी खूप वर्षांनी एखादं विसरलेलं नाव ऐकलं होतं. राधाने विचारलं, कोण होती गंगू? सोनाबाईंनी खोल श्वास घेतला. बाहेर वारा वाहत होता, आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं, आणि मग ती हळूहळू बोलू लागली. 20 वर्षापूर्वी गंगू नावाची एक बाई रोज आज दऱ्यात सरपण आणायला जायची. सोनाबाई काही क्षण शांत बसली. घरात बसलेल्या सगळ्या बायका तिच्याकडे पाहत होत्या, जणू काही खूप वर्षाचं रहस्य उलगडणार होतं. बाहेर ढगांचा गडगडाट होत होता आणि घराच्या कौलांवर पावसाचे थेंब आपटत होते. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सोनाबाई हळूहळू म्हणाली. तेव्हा मीही तरुण होते. गंगू आमच्या सगळ्यांमध्ये सर्वात धाडशी होती. गंगू गरीब होती, पण मनाने खूप मोठी. गावात कोणाच्या घरी अडचण आली तर पहिली धाव घेणारी तीच. कोण आजारी असेल तर रात्रभर बसून राहायची. कोणाच्या घरी अन्न नसेल तर स्वतःच्या घरचं वाटून द्यायची. पण तिचं आयुष्य सुखाचं नव्हतं. तिचा नवरा दारुडा होता, रोज मारहाण करायचा, तरी गंगू सगळं सहन करत होती, कारण तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. एक दिवस ती नेहमीप्रमाणे दऱ्यात सरपण आणायला गेली. सकाळी गेली, पण संध्याकाळ झाली तरी परत आली नाही. पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं कदाचित उशीर झाला असेल, पण रात्र झाली तरी ती आली नाही. दुसऱ्या दिवशी गावकरी शोधायला गेले, दऱ्यात, याच जंगलात, याच करवंदांच्या जाळ्यामध्ये. शोधता शोधता त्यांना एका जागी गंगूची सरपणाची मोळी सापडली. दोरी अजून बांधलेली होती, मोळी तशीच पडली होती, जणू ती ती घेऊन निघणारच होती. पण काहीतरी घडलं. मोळीच्या आसपास तुटलेल्या हिरव्या बांगड्या पडल्या होत्या, खूप साऱ्या, इतक्या की जणू कुणीतरी रागाने सगळ्या फोडून टाकल्या होत्या. पण गंगू नव्हती. संपूर्ण दिवस शोध घेतला, काहीच सापडलं नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आणि चौथ्या दिवशी दऱ्याच्या तळाशी एका जुन्या निलगिरीच्या झाडाजवळ तिचा मृतदेह सापडला. घरात पूर्ण शांतता पसरली. राधा श्वास रोखून ऐकत होती. कसा होता मृतदेह? तिने हळूहळू विचारलं. सोनाबाईंच्या डोळ्यात भीती उतरली, जणू ती पुन्हा ते दृश्य पाहत होती. सोनाबाई थांबली. तिचा आवाज खाली आला. जे लोक सूर्यास्तानंतर दऱ्यात गेले त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडायला लागल्या. काही लोक घाबरून आजारी पडले, काहींनी दऱ्यात हिरवे साडीची बाई पाहिल्याचं सांगितलं, आणि काही. ती थांबली. काही परत आलेच नाहीत. घरात एकदम शांतता पसरली. फक्त बाहेरचा पाऊस ऐकू येत होता. राधाच्या हातात अजूनही तो हिरव्या बांगडीचा तुकडा होता. तिने नकळत तो घट्ट पकडला.
तेवढ्यात तिच्या बोटाला काहीतरी टोचलं. ती दचकली. बांगडीच्या तुकड्याचा धारदार कडेने तिचं बोट कापलं होतं. रक्ताचा एक छोटासा थेंब बाहेर आला आणि तो थेट त्या हिरव्या काचेवर पडला. क्षणभर काहीच घडलं नाही, पण पुढच्या क्षणी राधाला कानाजवळ कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. माझ्या बांगड्या. ती जागच्या जागी थिजली. काय झालं? जानकाबाईंनी विचारलं. राधा घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. तुम्ही काही बोललात का? नाही. आत्ता कोणी बोललं? सगळ्या बायकांनी एकमेकींकडे पाहिलं. इथे तर कोणीच बोललं नाही. राधाच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं, कारण तिला तो आवाज स्पष्ट ऐकू आला होता आणि तो आवाज घरातल्या कोणाचाच नव्हता. त्या रात्री राधाला झोप लागली नाही. पुन्हा पुन्हा तिला तोच आवाज आठवत होता. माझ्या बांगड्या. मध्यरात्र झाली. गणू झोपला होता. संपूर्ण गाव शांत होतं. तेवढ्यात दूर कुठून तरी बांगड्या वाजल्या. छन. एकदाच राधा ताठ बसली. पुन्हा आवाज. छन छन. यावेळी जरा जवळून. आणि मग तिला जाणवलं हा आवाज दऱ्याकडून येत नव्हता. तो आवाज तिच्या घराच्या मागून येत होता. राधाने थरथरत्या हाताने दाराकडे पाहिलं आणि त्या क्षणी दारावर 3 हलके ठोके पडले. टक टक टक. राधाच्या छातीत धडधड सुरू झाली, कारण इतक्या रात्री आणि अशा पावसात दाराबाहेर कोण असू शकतं. राधा अंथरुणावर तशीच बसून राहिली. तिचे डोळे दारावर खेळले होते. पावसाचा आवाज वाढत होता. कौलावर पाणी आपटत होतं आणि घराच्या बाहेर कुठेतरी वारा उंदडत होता. पुन्हा ठोका पडला. टक. यावेळी फक्त एकदाच. गणू कुशीवर वळला, पण त्याची झोप मोडली नाही. राधाचा कसा कोरडा पडला. तिला उठून दार उघडावं की नाही हे समजत नव्हतं. तेवढ्यात छन. बांगडीचा आवाज अगदी दाराच्या पलीकडून. पण अति कुतूहल कधी कधी माणसाच्या जीवावर बेततं. राधा सावकाश उठली. तिचे पाय थरथरत होते. ती दारापाशी गेली. क्षणभर तिने हात दारावर ठेवला आणि मग हळूच कडी काढली. दार चरकन उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त पाऊस, अंधार आणि ओलं अंगण. राधाने सुटकेचा श्वास सोडला, पण तेवढ्यात तिची नजर खाली गेली. दारासमोर ओल्या मातीत एक सरपणाची छोटी मुळी पडली होती. राधा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. ती मुळी ताजी होती, आत्ताच बांधल्यासारखी. तिने खाली वाकून ती उचलली. मुळीला बांधलेली दोरी ओळखीची वाटत होती, कारण गावात अशा प्रकारे गाठ बांधण्याची सवय फार कमी लोकांना होती. राधा विचारात पडली. तेवढ्यात काहीतरी खाली पडलं. टणक. तिने खाली पाहिलं. हिरव्या काचेचा तुकडा, बांगडीचा. राधाच्या हातातून मुळी जवळजवळ निसटली. तिने घाईघाईने आजूबाजूला पाहिलं, पण अंगण रिकामं होतं. अचानक तिला जाणवलं, दारापासून थोड्या अंतरावर चिखलात पाऊलखुणा होत्या. अनवाणी. त्या घराकडे आल्या होत्या, पण परत गेलेल्या नव्हत्या. राधाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं, कारण अशा पाऊलखुणा तिने दऱ्यात पाहिल्या होत्या. ती घाईघाईने घरात आली. दार बंद केलं, कडी लावली, पण त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिला सारखं वाटत राहिलं, कोणीतरी घराच्या बाहेर उभं आहे आणि तिच्याकडे पाहत आहे. पहाटे कधीतरी तिला डोळा लागला. सकाळी उठल्यावर तिला काहीतरी विचित्र दिसलं. तिच्या पायांवर चिखल लागला होता. राधा गोंधळली. ती रात्री बाहेर गेली नव्हती, मग चिखल आला कुठून? तिने गणूला विचारलं, पण गणू फक्त हसला. तू झोपेत कुठेतरी गेली असशील. राधा काही बोलली नाही, पण तिच्या मनात भीतीची एक बारीक रेषा निर्माण झाली होती, कारण तिला खात्री होती ती रात्री बाहेर गेली नव्हती. पुढचे काही दिवस शांत गेले, किंवा वरवर तरी तसं वाटत होतं. पण राधामध्ये हळूहळू बदल होऊ लागला. ती पूर्वीसारखी हसत नव्हती. काम करताना अचानक थांबून दूर कुठेतरी पाहत राहायची. कधी कधी स्वतःचीच काहीतरी पुटपुटायची. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिला बांगड्यांचे आवाज आता दिवसा ऐकू येऊ लागले. शेतात, विहिरीजवळ, किंवा अगदी घरात एकटी असतानाही. छान. एकच आवाज आणि मग शांतता. सुरुवातीला तिला वाटलं हा भास आहे, पण एक दिवस तिने तो आवाज ऐकला आणि त्याच वेळी तिला खिडकीबाहेर हिरव्या साडीचा कोपरा दिसला. ती धावत बाहेर आली, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त खिडकीखाली पडलेला एक ताजा करवंदाचा घोस होता. राधा थिजून उभी राहिली, कारण तो घोस अगदी ओला होता, जणू कुणीतरी काही क्षणापूर्वीच तोडून तिथे ठेवला होता. त्या रात्री तिला पहिल्यांदा ते स्वप्न पडलं.
ती दऱ्यात उभी होती. समोर ते जुनं वाळलेलं झाड, आजूबाजूला धुकं आणि झाडाखाली कोणीतरी बसलेलं. हिरवी साडी, लांब केस, हातभर बांगड्या. ती व्यक्ती हळूहळू रडत होती. राधा तिच्या जवळ गेली आणि तेवढ्यात त्या बाईने मान वर केली. पण तिचा चेहरा दिसण्याआधीच राधा किंचाळत जागी झाली. तिचा श्वास जोरात चालू झाला. संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं आणि तेव्हाच तिच्या लक्षात आलं, तिच्या उजव्या हातात काहीतरी घट्ट पकडलेलं होतं. तिने हात उघडला आणि तिच्या तोंडातून आवाजच निघाला नाही, कारण तिच्या मुठीत हिरव्या बांगडीचा आणखी एक तुकडा होता, जो झोपण्यापूर्वी तिच्याकडे नव्हता. रात्रीनंतर राधा बदलू लागली. ती कमी बोलू लागली. कधी कधी एकटीच अंगणात बसून राहायची, नजरा कुठेतरी दूर लावून. गणू काही विचारायचा तर ती फक्त हसायची, पण ते हास्य पूर्वीसारखं नव्हतं. काही दिवसांनी गावातल्या बायकांच्या एक गोष्ट लक्षात आली. राधा नकळत दऱ्याकडे चालत जायची. कोणी हाक मारली तर दचकून थांबायची, जणू तिला कळतच नसे की ती कुठे चालली आहे. एके दिवशी ती पुन्हा बायकांसोबत दऱ्यात गेली. आकाश ढगांनी भरलेलं होतं. दुपार असूनही संध्याकाळ झाल्यासारखा अंधार पडला होता. सगळ्या घाईघाईने सरपण गोळा करत होत्या. तेवढ्यात दुरून रडण्याचा आवाज आला. एका बाईचा, हळू, वेदनांनी भरलेला. राधा जागच्या जागी थांबली. बाकी कोणालाच तो आवाज ऐकू आला नव्हता, पण तिला तो अगदी स्पष्ट ऐकू येत होता. राधा. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. राधा. आवाज पुन्हा आला, यावेळी आणखी जवळून. आणि मग तिचे पाय आपोआप त्या दिशेने चालू लागले. करवंदाच्या जाळ्या बाजूला सारत, बाबळीचे काटे चुकवत ती दऱ्याच्या आत खोलवर जाऊ लागली. अचानक ती एका मोकळ्या जागेत पोहोचली. मध्ये एक जुनं वाळलेलं झाड उभं होतं. झाडाखाली कोणीतरी बसलं होतं. हिरवी साडी, लांब केस, हातभर बांगड्या. छन छन. राधाचा श्वास अडकला. ती आकृती हळूहळू उभी राहिली आणि त्या क्षणी दुरून सखूबाईचा आवाज आला, राधे. राधा दचकली. ती मागे सरकली, पण तिचा तोल गेला. ती खाली पडली. बाकीच्या बायका धावत आल्या. त्यांनी राधाला उचललं. काय झालं? राधा थरथरत त्या झाडाकडे बोट दाखवू लागली, पण तिथे आता कोणीच नव्हतं. फक्त वाऱ्यात हलणाऱ्या फांद्या आणि जमिनीवर पडलेल्या हिरव्या बांगडीचा तुकडा. त्या रात्रीनंतर राधा पूर्ण बदलली. मध्यरात्री ती घराबाहेर उभी दिसायची. कधी अंगणातल्या रिकाम्या जागेशी बोलायची, कधी झोपेत चालायची. आणि मग एक रात्री गणू जागा झाला. राधा घरात नव्हती. दार उघडं होतं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि दूर दऱ्याकडून बांगड्यांचा आवाज येत होता. छन छन छन. गणू आणि गावकरी मशाली घेऊन दऱ्यात गेले. ते त्या जुन्या वाळलेल्या झाडाजवळ पोहोचले आणि तिथे राधा बसलेली होती. तिचे केस मोकळे होते. हातात हिरव्या बांगड्या होत्या. ती कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होती, पण तिच्यासमोर कोणीच नव्हतं. अचानक राधा हसू लागली. मग हळूहळू तिने मान वर केली आणि दूर उभ्या गणूकडे पाहत म्हणाली, ती मला एकटी सोडणार नाही. त्याच क्षणी जोराचा वारा सुटला. मशाली विझल्या. पूर्ण अंधार पसरला. फक्त बांगड्यांचा आवाज घुमत राहिला. छन छन छन. आणि दुसऱ्या दिवशी राधा कुठेच सापडली नाही.